कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये 0 क्रमांकावरून घर क्रमांक असलेले अनेक वोटर जे आहेत ते बोगस असल्याचं बोललं जात आहे। मात्र आम्ही अशा प्रकारे 0 जे घर क्रमांक देण्यात आलेले आहे असे काही घर शोधण्याचा प्रयत्न केला। कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आता जे आहे ते या ठिकाणी तरोडी खुर्द आणि गंगानगर या भागामध्ये आहो आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक घर आपल्याला माझ्या हातामध्ये हे वोटर लिस्ट आहे आणि या ठिकाणी सहारे यांचं घर आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं शिवानंद सहारे यांच्या घरासमोर घर क्रमांक जो आहे तो डॉट दिलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांची मिसेस जी आहे त्यांच्या नावासमोर जर बघितलं तर तिथेही डॉट दिला आहे। तर त्यांची मुलगी हिच्या नावासमोर सुद्धा या ठिकाणी डॉट दिलेला आहे। पण हे सहारेंचं घर आहे आणि सहारे या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून राहतात आणि एकंदर जर बघितलं तर 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी रहिवासी असताना सुद्धा त्यांच्या घराला 0 क्रमांक जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। सहारेजी काय सांगाल, तुमच्या घराला 0 क्रमांक दिसतो आहे घर क्रमांक? आधीच ह्या कामठी लोकसभा निवडणुकीमध्ये एवढा घोळ झाला आहे। लोक म्हणतात की बोगस मतदान असं तसं, ह्या घराला नंबर द्यायला पाहिजे, हे 0 कशाला आहे? काय 0 आहे म्हणजे तुम्ही बोगस मतदाराच्या किंवा तुमचं रजिस्टर नाही असं म्हणायचं का? नाही नाही, रजिस्टर नाही म्हणून नाही, पण हे त्याच्या ठिकाणी घर क्रमांक असायला पाहिजे। ही कोणाची चूक? प्रशासन कुठेतरी चूक करत आहे? प्रशासनच चुकत आहे आणि ते सगळं घोळ करत आहे। त्यांना एक एक मतदार यादी हे पाहून त्यांचे घर क्रमांक तिथं टाकायला पाहिजे। तर एकंदर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही इथं 10-12 वर्षापासून राहता पण घराला क्रमांक दिसत नाही। हा तर घराला क्रमांकच नाही दिसत ना जी साहेब। आणि इथले इकडल्या वार्डातले इकडे हे असेच तर घोळ करत आहेत। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी राहतात। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांच्या घराला क्रमांक जो आहे तो 0 असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि असेच 0 असलेले घरं जे आहे ते अनेक असल्याचं सुद्धा पुढे येते आहे। मात्र काही घरांची ओळख पट्टी आहे तर काही घरं त्या ठिकाणी दिसून येत नाही। कॅमेरामन साई सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।